फलंदाज बाद झाला. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. सेमीफायनलची ही मॅच आहे, अति महत्वाची इम्पॉर्टंट मॅच आहे. भोकरपाडा विरुद्ध चिखले आणि फलंदाजी करत असताना भोकरपाडा संघाचा पहिला फलंदाज बाद झालाय. आनंद गेलाय माघारी. नवीन फलंदाज येईल विशाल फुलोरे. विशाल तोच फलंदाज आहे ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये जेव्हा भोकरपाडा संघ उतरला मैदानामध्ये तेव्हा सामना जिंकवला. आणि इथे नवीन फलंदाज येतोय विशाल. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिला चेंडू निर्धाव आहे, त्यानंतर सफलता आले. गोलंदाज तयार असणारे श्रीनाथ चौधरी. डाव्या हाताचा हा गोलंदाज विशाल साठी 3 षटकांचा सामना आहे. राऊंड द विकेट. विशाल साठी हा बॉल. मोठ्या फटक्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये झेल सुटतोय. मात्र तत्पूर्वी 2 धावा मिळतील. या चुका सुधाराव्या लागतील. अति महत्वाचा सामना आहे. व्हेरी इम्पॉर्टंट मॅच. आणि ते 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धाव्यांच्या मदतीनं संघाचं खातं संघाचं अकाउंट ओपन होईल. धावा पडल्या तर 2. जो आमचा डीफ थर्डमॅन क्षेत्रामध्ये बॅनर आहे भावपूर्ण श्रद्धांजली संतोष पाटील त्यांचा जो बॅनर आहे त्याला जर हिट झाला सौरभ पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज डायरेक्ट हिट साठी निश्चितच प्रेक्षकांकडून इथे अभिवादन केलं जाते. मात्र तिथे हिट होईल का ही सुद्धा चर्चा आहे. चौकार आलाय. एकूण धावा धावसंख्या फलकावरती आहेत त्या 6 धावा. ऋषी आम्हाला जॉईन झाले स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. 4 चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाज तयार श्रीनाथ. विषयासाठी हा चेंडू होता सरळ बॅटनं. मागे क्षेत्ररक्षक आहे. एकदा मिळेल. दुसरीचा प्रयत्न थोडासा फंबल होता. इथे ह्या चुका सुधाराव्या लागतील. 2 धाव्याने संघ पुढे सरकलाय. एकूण धावा आहेत त्या 8 धावा धावसंख्या फलकावरती. 5 चेंडू संपलेत. पहिला चेंडू निर्धाव होता त्यानंतर विकेट. तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा. चौथ्या चेंडूवरती चौकार आला आणि मागच्या चेंडूवरती आल्या 2 धावा. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाजी असो गोलंदाजीमध्ये श्रीनाथ येतोय. राऊंड द विकेट. लोअर फुल टॉस होत्या. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही. एका षटकाचा खेळ संपलाय आणि एकूण धावा आहेत त्या धावसंख्या फलकावरती 1 गडी बाद 9 धावा. जय हनुमान भोकरपाडा संघ. डीजे सौरभ आमच्या समवेत दिल तो पागल है. एकूण धावा आहे त्या 9 धावा. 1 गडी बाद झालाय. सेमीफायनलचा सामना आहे. जो जिंकेल जो फायनल मध्ये प्रवेश करेल आणि ते आपण पाहतोय. एकूण धावा आहे ते 9. 1 गडी बाद झालाय. भोकरपाडा विरुद्ध चिखले असा हा सामना. हाच तो भोकरपाडा संघ ज्यांना पहिल्या सामन्यामध्ये एका चेंडूमध्ये 2 धाव्यांची गरज होती ना. मितेशनं ठोकलेला तो चौकार आम्ही विसरू शकत नाही. पहिला दिवस आणि तो सामना जिंकला होता. आणि चिखले संघ कालच्या दिवसामध्ये कमालीचा प्रदर्शन आणि इथपर्यंतचा प्रवास आहे. नवीन गोलंदाज येईल सूरज. मोठ्या फटक्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. एकदा मिळेल.
एकूण धावा आहेत त्या धावसंख्या फलकावरती 10 धावा आहेत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक जेल सुटतोय. 2 धावा सहज सोप्या पद्धतीने पूर्ण होतील. मित्र म्हणेन या क्षणाला असं झेल सोडणं तुमच्या संघासाठी चांगली गोष्ट नाही. 2 धावा मिळतील. 2 धाव्याने संघ पोहोचलाय 12 वरती. 2 गडी बाद झालेत. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 षटकांचा सामना आहे. श्रीनाथने गोलंदाजी केली, धावा खर्च केल्या 9. सूरज करतोय गोलंदाजी, धावा खर्च केल्या 3. 1 गडी बाद केलाय. मात्र चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. पुढचा बॉल असेल, स्ट्रायकरला फलंदाज असणार आहे सर्वेश फुलोरे. राऊंड द विकेटने गोलंदाजी होईल सर्वेश साठी. एकूण धावा आहेत 10. धावसंख्या फलकावरती पाहतोय. हा बॉल पूर्णपणे चकवलाय फलंदाजाला. निर्धाव बॉलची सांगता होते. पंचांचा कुठल्या प्रकारचा इशारा येत नाही. कमालीची गोलंदाजी राहिले. एकूण धावा आहेत त्या 12 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 चेंडूंचा खेळ संपलाय. पुढचा बॉल आहे. क्या बात है, जबरदस्त गोलंदाजी. निर्धाव चेंडूची सांगते होते. कुठल्या प्रकारचा मोठा फटका खेळू देत नाही फलंदाजाला. आणि धावसंख्या फलक थोडासा स्थिरावलाय, थांबलाय 12 धाव्यांवरती. 2 गडी बाद असताना शेवटच्या चेंडूचा खेळ असणार आहे बाकी. चेंडू जाईल सीमारेषे पार, मिळणार षटकार. 2 षटकांची समाप्ती झाली आणि धावा बनल्या टोटल 18 धावा. दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपलाय आणि निश्चितच नवीन गोलंदाज येईल प्रीतम पाटील. पनवेल हा खेळ सुरू आहे. मात्र आमचे ज्या नावानं संघ खेळतोय हर्षल स्मृती, हर्षल आमच्या भाऊचा बॅनर आहे डीफ थर्डमॅन क्षेत्रामध्ये. त्या बॅनर हिट साठी तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गोलंदाज तयार असणार आहे. तिसरा गोलंदाज आहे प्रीतम पाटील. गोलंदाज तयार. स्ट्रायकरला फलंदाज खेळतोय विशाल. विशालसाठी पहिला बॉल. अपील झाली होती, पंचांचा इशारा कुठल्या प्रकारचा येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. एकूण धावे ते 18. सेमीफायनलची मॅच आहे, अति महत्वाची मॅच आहे, व्हेरी इम्पॉर्टंट मॅच. मात्र इथे फलंदाज चकतोय. 18 धाव्यांवरती संघ स्थिरावलाय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार प्रीतम पाटील. मिडल षटकासाठी 5000 कुणाकडून? युवान श्री मंगेश पाटील यांच्याकडून ते 5000 होते. मात्र ते बक्षीस भेटणार नाही कारण धावा बनल्यात. 3 धावा मिळतील या चेंडूवरती. एकूण धावा झाल्या ते 21. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी.
कमालीची गोलंदाजी राहिली आतापर्यंत. जर आपण विचार केला चिखले संघ यंगस्टार चिखले पूर्णपणे जबाबदारीचं ऊस पेलत असताना हा चेंडू सुद्धा पाहिला, मात्र पंचांचा इशारा येईल. चेंडू खराब आहे, अतिरिक्त धाव, एक्स्ट्राज, व्हाईट बॉल येतोय. एकूण धावा झाल्या त्या धावसंख्या फलकावरती 22 धावा आहेत. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. किती धावा बनतील? 35-40 हव्यात. कशा पद्धतीनं जय हनुमान भोकरपाडा संघ प्रयत्न करते. स्ट्रायकरला फलंदाज उभा आहे. सर्वेश फुलोरे क्षेत्ररक्षक आहे आणि फलंदाज बाद. सर्वेशची खेळी संपुष्टात. धक्का क्रमांक 3 भोकरपाडा संघाला. एकूण धावा आहेत त्या 22. गडी बाद झाले 3. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. धावा किती बनतील? बावीस धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतो. 3 चेंडूंचा खेळ बाकी. चांगला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज बाद. एकूण धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 22 धावा आहेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. धावा किती बनणार ही सुद्धा चर्चा आहे. 22 धावा धावसंख्या फलकावरती. नवीन फलंदाज येईल मितेश भोईरने पहिला सामना जेव्हा संघ या स्पर्धेमध्ये उतरला, संघ अडचणीमध्ये होता, तेव्हा कमालीचं प्रदर्शन केलं. एक चेंडूमध्ये 2 धाव्यांची गरज असताना चौकात ठोकला आणि तिथून पुढचा प्रवास भोकरपाडा संघासाठी सुखकर राहिला. पण ते धावा पाहिजेत. ते धावा बनतील का? मितेश स्ट्रायकर एंडला रिव्हर्स चेंडू जाईल सीमा पार. हा नशिबाचा चौकार आहे आणि नशीब मितेशच्या सोबत आहे. 4 धावा. क्या बात है. 26 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक. मितेश स्ट्रायकर एंडला गोलंदाजी करतोय प्रीतम पाटील. धावा किती येतील? वरती विकेटने हा बॉल. स्कूप. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकदा मिळेल. दुसरीचा प्रयत्न असणार आहे. तिसरीसाठी निघालेत आणि 3 धावा कंप्लीट. 3 धाब्याने संघ पोहोचलाय. 29 आणि जिंकण्यासाठी गरज असणार आहे 30 धाव्यांची गरज. ती यंगस्टार चिखले संघाला.
बात है स्पर्धेचा टाइटल ट्रॅक 18 मध्ये 30 ची गरज है। कमाल के क्रीडा प्रतियोगिता और यहाँ पर मुकाबला जीतने के लिए 18 में 30 की जरूरत है दोस्तों। क्या मुकाबला बनेगा यहाँ से? सेमीफाइनल का मुकाबला है, फाइनल में कौन जाएगा, आमदार ट्रॉफी कौन जीतेगा, यह भी बड़ा सवाल बना हुआ है। एक तरफ चिखले है, दूसरी तरफ भोकरपाड़ा है। सेमीफाइनल का मुकाबला और जहां पर 18 गेंदों में 30 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। अच्छा मुकाबला चलेगा। पहले सत्र हमने देखा जहां पर गेंदबाजी से अच्छे प्रदर्शन होता हुआ, जहां पर श्रीनाथ ने पहली गेंद करी, 9 रन उन्होंने खर्च करे थे। सूरज ने दूसरी गेंदबाजी करी थी, एक छक्का जरूर खाया था, लेकिन अंतिम क्षणों में प्रीतम पाटिल जिन्होंने लगातार विकेट ली, 2 विकेटें उनके माध्यम से ली गई और 29 के अंदर सिमटा और 30 का यहाँ पर टारगेट बनता हुआ। चलो मुकाबला शुरू करना है। मैं भोकरपाड़ा टीम से गुजारिश करता हूं, घड़ी की ओर हम नजर डालेंगे तो 1:22 अब हो चुके। 18 गेंदे 30 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। पहली गेंद लोअर फुल टॉस, इसका जवाब था बल्लेबाज कुणाल के पास। गेंद जाएगी 9 + 6 7। तब 17 गेंदे 24 की है जरूरत। निखिल पाटिल इनके बैनर को हिट करते हैं तो 5000 है। भाऊ हमारे हर्षल पाटिल इनके बैनर को हिट करते तो 5000 है। 2 रन का इजाफा होता हुआ 8 रन बन चुके हैं। 22 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। आने वाली 16 गेंदे और 22 की जरूरत।
माफ करना दोस्तों, 21 बनाने हैं, पहली गेंद 9 है। स्कोरिंग मिस्टेक। गेंद मस्त है यार, अच्छी गेंद थी, संभल कर खेला इस गेंद को, खिलाड़ी मौजूद है, रन लेने की कोई आशंका नहीं है। पहली गेंद 9 थी दोस्तों, थोड़ी सी मिस्टेक हमसे भी जरूर। टीम की रन संख्या बनी है टोटल, यदि स्कोरबोर्ड के ऊपर नजर डालेंगे तो 9 रन बिना नुकसान बल्लेबाजी करते हुए चिखले क्रिकेट टीम को हम जरूर देख सकते हैं। जीतने के लिए 21 रनों की अभी भी जरूरत, आने वाली 16 गेंदें और 21 की आवश्यकता। अगली गेंद आएगी, गेंदबाज आनंद फुलोरे, ओवर द विकेट, राउंड द विकेट से ये गेंद थी, गेंद हवा में है, मौका बनेगा, क्या छूटा है। मन फुलोरे, इतने आसान मौके आप गवा नहीं सकते। हम पहचानते हैं आपकी एज, आपकी उम्र काफी कम है, लेकिन इस तरह के आप खेलते हो तो ये अच्छी बात नहीं है। टीम की रन संख्या बनी है टोटल 11 रन, स्कोरबोर्ड के ऊपर आने वाली 15 गेंदें, 19 की आवश्यकता। हम किसी को डीमोटिवेट नहीं करना चाहते, लेकिन इस स्तर के ऊपर सेमीफाइनल जैसे है मुकाबले में इस तरीके के आप मौके देते हो तो ये अच्छी बात नहीं है दोस्तों। 15 गेंदें, 19 की आवश्यकता। कौन जीतेगा बाजी, कौन जाएगा फाइनल में, बोकर पड़ा या फिर चिकले। क्या बात है, जबरदस्त स्ट्रोक, गेंद सीमा पार, चौका। बात है, डीजे सौरभ WWE स्पेशलिस्ट, हमारे डीजे सौरभ वाजे से हमारे साथ है, कमाल का उनका भी योगदान इस टूर्नामेंट के लिए। टीम की रन संख्या बनी है टोटल 15 के ऊपर, 15 की जरूरत है आने वाली 14 गेंदों के ऊपर। स्ट्राइकर बल्लेबाज कुणाल पाटिल, रोहित उनका साथ निभा रहे, लेकिन कुणाल ने कमाल की पारी खेली अब तक। सेमीफाइनल जैसा अहम मुकाबला, राउंड द विकेट, जोरदार अपील करी गई थी, अंपायर को शक के निगाह से देखा था, 1 रन छुड़ाया बल्लेबाजों ने। सिंगल की मदद से पारी आगे बढ़ती हुई, रन बने टोटल 16 रन, स्कोरबोर्ड के ऊपर 30 का टारगेट है, आने वाली 13 गेंदें और 14 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। क्या ये रन बनेंगे, क्या इस मुकाबले में कोई नाटक बाकी है, कोई ड्रामा अभी भी शेष है, कोई क्लाइमैक्स क्या अतिरिक्त आएगा, ये भी देखने वाली बात है। 13 गेंदें जीतने के लिए 14 की आवश्यकता। नया बल्लेबाज से रोहित जो पारी की शुरुआत करने के लिए पहुंचे थे। अंतिम गेंद थी, क्लियर किया गया यहां पर फील्डर को, तेज आउटफील्ड है, गेंद जाएगी सीमा पर, मिल जाएगा चौका। क्या बात है, लेकिन यहाँ पर प्यार करने वाले तो कहीं मिलते हैं दोस्तों, लेकिन दोस्ती यारी मोहब्बत सिर्फ एक कहानी है। पैसा यहाँ का राजा और पैसा यहाँ की रानी है, क्योंकि जैसे हम हमेशा कहते हैं कि टूट जाता है गरीबी में वो रिश्ता जो सबसे खास होता है। 12 गेंदें 10 की आवश्यकता है। मत है यार, क्या कमाल की ये गेंद थी। अंतिम गेंदे 11-10 की आवश्यकता, क्या बोकर पड़ा टीम यहां पर लौट पाएगी इस मुकाबले में, ये भी देखने वाली बात है। गेंदबाज आएंगे साजन फुलोरे, पिछले कुछ समय से क्रिकेट से गायब थे, लेकिन यहां पर मुकाबले में क्या अच्छी शिरकत कर पाएंगे। आने वाली 11 गेंदें 10 की आवश्यकता।
ये गेंद आएगी वाइड। ग्यारह गेंदे 9 की आवश्यकता। मुकाबले में मजा थोड़ा सा किरकिरा होता हुआ हम जरूर देख सकते। 11 गेंदे 9 की आवश्यकता है। साजन फुलोरे गेंदबाजी के आक्रमण के ऊपर, सामने बल्लेबाज है, हम देख सकते ऑन स्ट्राइक। अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच, केवल 3 की है जरूरत। दस गेंदे जीतने के लिए 3 की जरूरत है। अच्छा मुकाबला चलता हुआ, क्या बात है, जबरदस्त बल्लेबाज यंगस्टर चिखले फाइनल में दाखिल। कॉन्ग्रेचुलेशंस, वेल प्लेड। ज्यांनी धावा बनवल्या 26 धाव्यांची खेळी ज्यांनी साकारली, जेव्हा 30 धावा चेस करायच्या होत्या। 9 चेंडू 26 आणि खेळाडू ठरतोय कुणाल पाटील मॅन ऑफ द मॅच। चला या कुणाल पाटील या, सामनावीराचा किताब दिला जाईल त्याला। कुणाल या, आणि इथे नाणेफेक सुद्धा केली जाणार आहे। स्कायरा 11 वहाल विपक्ष चिखले क्रिकेट संघाच्या दरम्यान आपण नाणेफेक करणार आहोत।